नमस्कार, मी प्रवीण गांधी, मंडळ कृषी अधिकारी कवटी, तालुका खेड। आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना या संदर्भात माहिती घेणार आहोत। नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या मदतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही महाराष्ट्र राज्यात लागू केली आहे। कोकणामध्ये विविध पिकांसाठी ही योजना लागू आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने आपण भात पीक आणि नाचणी पीक या दोन पिकासाठी ही योजना लागू आहे। भात पिकासाठी या योजनेसाठी आपल्याला 457 रुपये 50 पैसे हा हेक्टरी विमा हप्ता आहे आणि त्यापासून आपल्याला 61,000चं हेक्टरी विमा संरक्षण मिळतं। त्याचप्रमाणे नाचणी पिकासाठी 87 रुपये 50 पैसे हा हेक्टरी विमा हप्ता आहे आणि 35,000 रुपये विमा संरक्षण हेक्टरी आपल्याला नाचणी पिकाचं मिळतं। यामध्ये कोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात? तर जे शेतकरी ये भात पीक किंवा नाचणी पीक घेतात असे सर्व शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। सदर शेतकऱ्यांचे शेतकरी ओळखपत्र काढणं गरजेचं आहे, ज्याला आपण ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी म्हणतो, तर ते प्रत्येकाचं असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे सातबारावरती ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी केलेली असली पाहिजे। जर शेतकरी भाडे तत्वावरची शेती करत असेल तर तो भाडे करार असणं शेतकऱ्याचं गरजेचं आहे। अशा पद्धतीने शेतकरी या विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकतो। या पीक विम्यासाठी आपण कोणाशी संपर्क करू शकता? आपण जवळच्या सीएससी केंद्रावरती म्हणजे महाई सेवा केंद्रावरती किंवा सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून आपण आपला हा पीक विमा घेऊ शकता। आपल्या तालुका कृषी अधिकारी खेड कार्यालयामार्फत आपल्या सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात येते। आपण सर्वांनी पीक विमा घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत व्हावी, हे शासनाचा उद्देश सफल व्हावा यासाठी मदत करावी अशी मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो। या पीक विमा काढण्याची शेवटची मुदत ही 14 ऑगस्ट आहे। 14 ऑगस्ट 2025 आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं तालुका कृषी अधिकारी खेड कार्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येते। धन्यवाद।